जिल्ह्यातील सर्व खते व बियाणे केंद्रांचे शटर डाऊन। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत। जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असतानाच जिल्ह्यातील बियाणे आणि खत विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 27 एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला आहे। जिल्ह्यातील सुमारे 1000 विक्री केंद्रांनी दुकाने बंद ठेवल्याने संपूर्ण कृषी व्यापार ठप्प झाला असून बळीराजासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। राज्यस्तरीय संघटनेच्या हाकेनुसार हा संप पुकारण्यात आला असून विक्रेत्यांनी सरकारवर जाचक अटी लादल्याचा आरोप केला आहे। मुख्य खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने विकण्याची सक्ती, नवीन बियाणे आणि कीटकनाशके कायद्यातील जाचक तरतुदी, साथी पोर्टल हाताळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, कृषी निविष्ठा नमुन्यांच्या पद्धती आणि त्यांची प्रलंबित असलेली देयके, HTBT सारख्या अनधिकृत बियाणांमुळे उद्भवणारे कायदेशीर पेच, शासनाकडून नवनवीन नियम लावून विक्रेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे। जोपर्यंत राज्य पातळीवरून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकही दुकान उघडणार नाही आणि कोणतीही खरेदी विक्री होणार नाही, अशी ठाम भूमिका कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेने घेतली आहे। सध्या एप्रिल महिना संपत आला असून शेतकरी खरीपाच्या नियोजनासाठी बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करत आहेत। अशावेळी अचानक पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामुळे पेरणीपूर्व मशागत आणि साहित्याची उपलब्धता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हा संप लांबल्यास खतांचा तुटवडा निर्माण होऊन शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन कोळमळणार यात मात्र शंका नाही। हा संप राज्यव्यापी असल्याने जिल्ह्याचे लक्ष आता मुंबईत होणाऱ्या हालचालींकडे लागले आहे। शासन आणि संघटना यांच्यातील चर्चेवरच या संपाचे भवितव्य अवलंबून आहे। तोपर्यंत मात्र जिल्ह्यातील कृषी केंद्रांना कुलूप लावले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा पाहायला मिळत आहेत। नमस्कार। सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे जे खत विक्री बी बियाणे विक्रीचे दुकानदार आहेत त्यांनी पुकारलेला बेमुदत संप। जे 27 तारखेचा संप होता, हा संप त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतातील दुकानदारांनी संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एक बंद पुकारलेला होता पूर्ण देशभरात। तसेच 27 तारखेपासून महाराष्ट्रात सुद्धा जे दुकाने आहेत संघटनामार्फत सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेले आहेत। तर आपण नेमकं आज आलेलो शहादा येथे, शहाद्यामधील काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना विचारू यावर नेमकं काय विषय आहे। आपलं नाव काय? कृष्णा निंबाळकर। आपण संघटनेचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष। नेमका हा जो बेमुदत संप पुकारलेला आहे आपण, तो मागण्या नेमका काय आहेत, काय परिस्थिती आहे? गव्हर्नमेंटने जे आम्हाला जाचक अटी लावलेल्या आहेत त्या शिथिल करण्यासाठी आमच्या हा संप पुकारलेला आहे। काय अटी काय काय नेमक्या आहेत? मुख्य अटी एक तर खतावरचं लिंकिंग, दुसरं साथी पोर्टल बियाण्यासाठी, तिसरं हे एक्सपायरी मटेरियल कंपनीने रिटर्न घ्यावं, चौथं हे सॅम्पलिंगचे पैसे गव्हर्नमेंटने आम्हाला वेळोवेळी द्यावे, सॅम्पल फेल गेल्यानंतर दुकानदाराला जबाबदार न धरता कंपनीवर कारवाई व्हावी। हा संप आपला बेमुदत संप आहे, याच्यामुळे काही शेतकऱ्यांना वेळेवर खत बियाणे मिळणे शक्य होणार नाही, कुठंतरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर कसं बघता तुम्ही याच्याकडे? शासनाने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आता आमच्या नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 850 दुकानं आहेत। 850 दुकानं पूर्ण जर कधी बंद असले तर शेतकऱ्यांना 100% अडचणी येतील आणि होणारे नुकसान जे ते शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला, तोडगा काढला पाहिजे। वरिष्ठ स्तरावर काही बैठका होत आहेत का? काही सिग्नल आज आता बैठक होण्याचे चान्सेस आहेत वरिष्ठ स्तरावर। नाबदा संघटना जो निर्णय घेईल ते सर्व आम्हाला महाराष्ट्रातल्या पूर्ण संघटनांना मान्य राहील। हा संप मागे जाचक अटी या ज्या आहेत त्या कुठेतरी संपण्यात याव्या, शिथिल व्हाव्यात, अशी मागणी या संपामुळे करण्यात येत आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।